दिसंबर 2026 पर्यंत तुम्ही पुणे शहर जे आहे, यू विल फाइंड द सिटी एज अ रिबॉर्न सिटी इन टर्म्स ऑफ द रोड, चॅम्बर दुरुस्ती, तसेच फुटपाथ दुरुस्ती, काही महत्वाचे रस्ते आहेत त्याला डिकंजस्ट करणे, हे जे आहे आपल्याला सगळे करायचेच आहे. पीएमसीचे प्रशासन आहे, लोकांसाठी आहे, लोकांची जे भावना आहेत त्याचा सन्मान करत आम्ही हे सगळे काम करतो आहे. आणि दुसरं काय आहे की जे लोकांची मागणी आहे, म्हणजे चांगले रोड असावा, शहर स्वच्छ असावा, लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावा, हे सगळे जे लोकांचे मूलभूत प्रश्न आहे ते आमचं मेन काम आहे. पीएमसीचं काम ते सायकल इव्हेंट पुरतं नाही आहे. तुम्हाला असंच काम बाकी ठिकाणी सुद्धा आता पाहायला मिळेल लवकरात लवकर. असे जे रस्ते झाले 2 आठवड्यांमध्ये, जे वर्षभर झाले नव्हते कधी, ते गुळगुळीत रस्ते आता 12 महिने राहणार आहेत. आज रोडवर 15 लाख लोक होते सगळे हे इव्हेंट पाहायला. माझं काय म्हणणं आहे की आपण हे 75 किलोमीटरच्या एरियामध्ये थोडंसं रिसर्फेसिंग आणि काही थोडाफार काम आपण केलेलं आहे. 2% हा काम आहे, 98% काम अजून बाकी आहे. एक चांगला इव्हेंट आहे म्हणून हे तर करावंच लागला. पण पीएमसीचं काम हे 75 किलोमीटर पुरताचा विषय नाही. ठीक आहे, 75 किलोमीटरचं काम आम्ही केला, 55 देशाचे लोक आले होते म्हणून आपण सगळं चांगला केला. बजेट आपलं 30 तारखेला आहे. सायकल रिलेटेड काय त्या बजेटमध्ये असणार आहे? ऑलरेडी आपण सायकलिंगसाठी सायकलिंग रूट्स आहेत ते जे लॉस्ट झालेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला काम करायचं आहे. खूप सारे जुने एरिया आहे ज्या ठिकाणी सायकलिंगचा रूट होता, थोडासा खराब झालेला आहे, त्याची दुरुस्ती करणे, नवीन रस्ते तयार करणे, हे सगळे आपल्या प्लॅन मध्ये आहे.